चलो वेलकम बॅक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो नॅशनलिस्ट हिस्टोरिओग्राफी आणि तो मुद्दा त्या आता हा जो पॉईंट आहे त्याच मुद्द्यामध्ये आहे, पण वेगळा क्वेश्चन आलेला आहे म्हणून आपण एक वेगळा व्हिडिओ करतोय. क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड बघा, तुमच्याकडे पुस्तक असेल अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, राईट डिटेल्ड आन्सर्स द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल. ठीक आहे. चला बघा, आपल्याला विस्तृतमध्ये याचा आन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड काय आहे? व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इतिहासाचार्य व्ही.के. राजवाडे टू हिस्टोरिओग्राफी. कॉन्ट्रीब्युशन त्यांनी काय केलं? त्यांनी इतिहासाचार्य म्हणजे काय? इतिहासातले आचार्य. आचार्य म्हणजे काय? त्यातलं खूप मोठी विद्वान व्यक्ती, इतिहासातली खूप मोठी विद्वान व्यक्ती व्ही.के. राजवाडे. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? त्यांनी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्यांचं योगदान काय आहे त्यांचं इतिहासामध्ये. ठीक आहे. चला आता हे आपण बघणार आहे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. राजवाडे इज वेल नोन. एक मिनिट थांबा. हा, राजवाडे इज वेल नोन फॉर हिज रायटिंग्स इन मराठी अँड वेरिड सब्जेक्ट लाईक हिस्ट्री, लिंग्विस्टिक्स, एटेमोलॉजी, ग्रामर एक्सेट्रा. एक एक मुद्दा समजून घेऊ. राजवाडे इज वेल नोन, खूप फेमस आहे ही व्यक्ती. ही खूप आदर या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये असला पाहिजे. त्यांनी खूप चौफेर लिखाण केलेलं आहे. कोणकोणत्या गोष्टीमध्ये? म्हणजे मराठी लँग्वेज मधल्या कोणकोणत्या गोष्टीमध्ये केलेलं आहे? ऑन व्हेरीड सब्जेक्ट्स लाईक हिस्ट्री, म्हणजे इतिहासामध्ये त्यांनी लिहिलेलं तर आहेत. इतिहासाचार्य ही त्यांना पदवी आहे. त्याच्यानंतर काय? लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषाशास्त्र, याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एटेमोलॉजी म्हणजे काय? व्युत्पत्तीशास्त्र. व्युत्पत्ती म्हणजे भाषेचा जन्म कुठून झाला, एखादा शब्द आहे. आता फॉर एक्झाम्पल आग म्हणतो ना आपण, फायर म्हणजे आग. आता आग हा शब्द कुठून आला? आग हा शब्द अग्नी या शब्दापासून तयार झालेला आहे. अग्नी की आत्मा, अग्नी हा शब्द कुठून तयार झाला, असं ते शोधत जायचं. त्याला म्हणतात व्युत्पत्तीशास्त्र, एटेमोलॉजी. त्याच्यामध्ये राजवाडेंनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि ग्रामर, व्याकरणामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. ही वॉज one of the firm opinion that he was of the firm opinion that we should write our own history. ते काय म्हटले? अरे डोळे उघडणारी गोष्टच नाहीये यार, कॉमन सेन्स आहे यार, कॉमन सेन्स. काही रॉकेट सायन्स नाहीये. माझी हिस्ट्री मी लिहिली पाहिजे. भारताची हिस्ट्री भारताच्या लोकांनी लिहिली पाहिजे. अमेरिकेची हिस्ट्री अमेरिकेच्या लोकांनी लिहिली पाहिजे. रशियाची हिस्ट्री रशियन लोकांनी लिहिली पाहिजे. इथे हे साले ब्रिटिश लोक इथं आले आणि भारतीय लोक, भारताची हिस्ट्री हे लोक लिहित आहेत, भारताबद्दल हे लोक लिहित आहेत. ते काय, त्यांना काय प्रेम आहे का भारताबद्दल? नाही, उलट राग आहे. ह्या लोकांना द्वेष आहे भारताबद्दल. आणि राग असलेली लोक, भारताबद्दल द्वेष असलेली लोक जेव्हा भारताचा इतिहास लिहिणार आहे तेव्हा ते काय डोंबलं लिहिणार आहेत का चांगलं? काय लिहिणार आहेत ते? साधी गोष्ट आहे ना, कोणी पण सांगू शकतं. वी शुड राईट आवर ओन हिस्ट्री. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे. पुढे बघा काय लिहिताय, काय म्हणतात ते? ही कंपाइल्ड अँड एडिटेड 22 व्हॉल्यूम्स, 22 खंड. व्हॉल्यूम म्हणजे खंड, जाड पुस्तकं जी असतात ना त्याला खंड म्हणतात. 22 त्यांनी खंड लिहिलेले आहेत. कोणते? मराठ्यांच्या इतिहासाची साधने नाव आहे ते त्यांच्या खंडाचं. ठीक आहे. पुढे बघा, ही रोट व्हेरी स्कॉलरली प्रीफेसेस टू ईच ऑफ दी 22 व्हॉल्यूम. प्रीफेस म्हणजे त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे. हे जे 22 व्हॉल्यूम लिहिले त्याची 22च्या 22 प्रस्तावना सुद्धा त्यांनी खूप वैचारिक पद्धतीने आणि खूप गाढा अभ्यास करून त्यांनी लिहिलेली आहे. ही स्टेटेड, ते काय म्हटले, त्यांचं काय मत होतं? ही स्टेटेड हिस्ट्री इज द ऑल इन्क्लुझिव्ह इमेज ऑफ दी पास्ट सोसायटीज. त्यांचं असं म्हणणं होतं की इतिहास जो असतो तो ऑल इन्क्लुझिव्ह, म्हणजे आपण याच्या आधी पण बघितले की इतिहासाचा विचार करताना आपल्याला पूर्ण विचार करावा लागेल. नाण्याची एक बाजू विचार करून तुम्ही इतिहास लिहू शकत नाही. पास्ट सोसायटीज, इट डज नॉट इन्क्लूड ओनली द स्टोरीज ऑफ पॉलिटिकल इमेजेस. म्हणजे फक्त राजे महाराजे, मोठे मोठे पॉलिटिकल लीडर्स एवढाच इतिहास नाहीये.
कॉन्स्पिरसीज म्हणजे कट कारस्थान, कुणी कुणावर आक्रमण केलं, कुणी कुणाला मारलं, कुणी कुणाचा शिरच्छेद केला, कुणी कुणाचं राज्य जिंकून घेतलं, एवढाच इतिहास आहे का? नाही. अँड वॉर्स फॉर सीझिंग पॉवर म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी, ताकद मिळवायसाठी कुणी कुणाला मारलं, एवढाच इतिहास आहे का? अरे नाही. साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा इतिहास आहे. सामान्य माणसांचा जो असतो तो सुद्धा इतिहास असतो. ज्या माणसांनी खूप काही मोठं कार्य केलं नाही, जी माणसं खूप साध्या पद्धतीने जगली, त्यांचा पण तो इतिहासच असतो ना. हे त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं. ही इन्सिस्टेड म्हणजे आग्रह केला. कशाचा आग्रह केला? दॅट हिस्ट्री शुड बी रिटन ओनली युझिंग द ऑथेंटिक डॉक्युमेंटरी सोर्सेस. साधी गोष्ट आहे. आणि आपल्याला आता हे कन्फर्म झालेलं आहे की हिस्ट्री जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण हवेत लिहू शकत नाही. मला असं वाटलं म्हणून मी ते लिहिलं, ह्याला काही अर्थ नाही. जर आपल्याकडं सबूत आहेत, आपल्याकडं डॉक्युमेंट आहेत, आपल्याकडं जर ऑथेंटिक सोर्सेस आहेत, रिटर्न सोर्सेस, मटेरियल सोर्सेस, ओरल सोर्सेस, ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस, तरच आपण हिस्ट्री लिहिली पाहिजे. एवढी साधी गोष्ट ते बोललेले आहेत. पुढे बघा. द नॅशनलिस्टिक हिस्टोरिओग्राफी हेल्प द ट्रिगरिंग ऑफ द इंडिपेंडन्स. ट्रिगर केलं. ट्रिगर म्हणजे काय? ट्रिगर हा शब्द तुम्ही कुठं ऐकला? बंदुकीचा ट्रिगर असतो. ट्रिगर दाबला की बंदुकीची गोळी सुटते, बरोबर आहे का? ट्रिगर केलं. त्यांनी काय केलं? ट्रिगर केलं म्हणजे याच्यातनं प्रेरणा घेऊन लोकांना प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी काय केलं? त्यांना म्हणजे त्या काळामध्ये तर ब्रिटिश रूल होता, आपण पारतंत्र्यामध्ये होतो. मग हे जे लिखाण वाचून लोकांचे डोळे उघडायला लागले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यातनं चालना मिळालेली आहे. ठीक आहे. आता VK राजवाडेंचं हे उत्तर लिहिताना हा जो तुमच्या समोर मुद्दा दिसतोय का तुम्हाला? का मी आडवा येतोय? मीच आडवा येतोय ना? बघा चला काय दिसतंय तुम्हाला समोर. हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला ब्राऊन कलरचा, खूप महत्त्वाचा आहे. हे जर एक वाक्य तुम्ही ॲड केलं तर तुमच्या उत्तराला 4 चांद लागतील. तुमचं उत्तर खूप वजनदार, तुमच्या उत्तराला खूप डेप्थ मिळेल. बघा. VK राजवाडे फाउंडेड म्हणजे त्यांनी स्थापन केलं. त्यांनी काय स्थापन केलं? भारत इतिहास संशोधक मंडळ, जे पुण्यामध्ये आजही आहे. खूप सारे हिस्टोरियन्स, अभ्यास करणारे, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ती पंढरी आहे. ते त्यांचं दुसरं घर आहे. पुण्यामध्ये स्थापन केलं. पुण्यामध्ये तुम्ही जाऊन तिथं त्या गोष्टीला भेट देऊ शकता. भारत इतिहास संशोधक मंडळा इन पुणे ऑन 7 जुलै 1910. किती वर्ष झाली? 114 वर्ष झाली. 2024 सप्टेंबरमध्ये बोलतोय. आज तारीख किती आहे? 29 तारीख आहे आज. 114 वर्ष झाली त्या गोष्टीला. विचार करा. त्या काळामध्ये ब्रिटिश रूल असताना, भारत पारतंत्र्यामध्ये असताना, ब्रिटिश आपल्यावर अनन्वित अत्याचार करत असताना ह्या लोकांनी अभ्यास केलेला आहे. ह्या लोकांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, व्हॉल्यूम्स लिहिलेले आहेत. ह्यांनी या मोठ्या मोठ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. आपल्या मनामध्ये किती प्रचंड रिस्पेक्ट असला पाहिजे या माणसांबद्दल. खरंच हॅट्स ऑफ आहे. या लोकांना खरंच सलाम आहे दिलसे. पुढे बघा काय लिहिलेलं आहे. हा बॉक्स मी नंतर घेणार आहे. इथं बघा काय दिसतंय तुम्हाला समोर. हा ट्रिगरिंग. आपण कुठं होतो? ट्रिगरिंग द इंडिपेंडन्स मुवमेंट ऑफ द इंडियन पीपल अगेन्स्ट द ब्रिटिश. ह्यांनी खूप मोठ्या त्यांना चालना मिळालेली आहे. त्याच्यानंतर चला बघा पुढं. इन दिस ॲस्पेक्ट द बुक द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. आपण याच्या आधी पण बघितलेलं. हे पुस्तक कुणी लिहिलं? इथं समोर फोटो दिसतोय बघा. विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांनी ते पुस्तक लिहिलं. कोणतं? द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 रिटन बाय विनायक दामोदर सावरकर इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स. ठीक आहे. राजवाडेंचं उत्तर आपल्याला समजलं. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ करतोय. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. टीचिंग आवडतंय का सांगा, कसं वाटतंय सांगा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. तुमच्या फ्रेंड्सला सजेस्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. चलो बाय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.